प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाला सलाम. जय ख्रिस्त. मागच्या वेळी आपण भेटू शकलो नाही काही कारणास्तव, पण या रविवारी पुन्हा एकदा प्रभू येशूमध्ये आपण एकत्र आहोत आणि त्याचं वचन ऐकण्याकरता आणि त्याची स्तुती करण्याकरता आपण उत्सुक असाल अशी प्रभू येशूमध्ये आशा करतो. प्रत्येकाला पुन्हा एकदा प्रेज द लॉर्ड, सलाम. जय ख्रिस्त. स्तोत्रसंहिता 89 याचं पहिलं वचन काय म्हणतं पहा. परमेश्वराच्या देवाशी मी नित्य गीत गाईन, मी आपल्या मुखाने पिढ्यानपिढ्याला तुझी सत्यता कळवी. पहा, एज्राहीम एथान याचे माश्किल ध्यानपर स्तोत्र आहे आणि त्याचं पहिलं वचन सांगते की परमेश्वराच्या देवाशी मी नित्य गीत गाईन. परमेश्वराची दया ही रोज विलापगीत, इर्मयाचं विलापगीत 3 अध्यायामध्ये वचन सांगते परमेश्वराची दया रोज नवी होते. रोज तुम्ही एक नवा दिवस पाहता, रोज एक दिवसामध्ये देवाची दया ही आमच्या जीवनामध्ये नवीन होत असते. आणि पहा, त्या दयेमध्ये आपण चालत असताना नेहमी देवाचा धन्यवाद करणारे असलो पाहिजे. देवाची दया जी रोज नवी होते त्याच्यामध्ये आपण रोज नव्याने गीत गाणारे बनलो पाहिजे. परमेश्वराच्या देवाशी मी नित्य गीत गाईन, मी आपल्या मुखाने पिढ्यानपिढ्याला तुझी सत्यता कळवेन. आणि याकरता आपण जीवित आहोत की ती देवाची दया, सत्यता, प्रीती येणाऱ्या पिढ्यांना, इतरांना, अविश्वासू बंधूंना आपण कळवावी. यासाठी की त्या दिवसासाठी जो दिवस अंधकाराचा निवडला त्या दिवसापासून सर्वजण वाचले जावे आणि ख्रिस्ताच्या प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवून तो तारणाचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा. त्या सार्वकालिक जीवनात प्रत्येकाने प्रवेश करावा, आस्था धरावी, पश्चाताप करावा की प्रभू येशू तुमच्या आमच्या पापांकरता या जगात आला, मारला गेला, काढला गेला, धर्मशास्त्रानुसार 3ऱ्या दिवशी उठवला गेला. त्याच्या वधस्तंभाच्या अर्पणाद्वारे त्याने सर्व तुमची आमची पापे शुद्ध केली, माफ केली. हा स्वीकार आहे प्रभू येशूच्या नामाचा, सार्वकालिक जीवनात जाण्याचा तो स्वीकार आहे. प्रभू येशू तो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्या वाचून आल्याशिवाय पित्याकडे कोणी जात नाही. आणि तोच मार्ग आहे, तोच सत्य आहे आणि तोच जीवन आहे. या आपण छोटीशी प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर आपण 1-2 गीत प्रभूला सादर करू. देवाने आज सुंदरसा वेळ दिला त्याबद्दल आपण त्याचे धन्यवाद करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया की त्याने आपल्याला एक सुंदरशी संधी पुन्हा एकदा दिली. या आपण आपले नेत्र बंद करू आणि एक छोटीशी प्रार्थना करून 1-2 गीत प्रभूला सादर करूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समय करता एक सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, आम्हाला राखलं. या रविवारच्या दिवशी प्रभू येशूच्या नावामध्ये स्तुती करण्याकरता एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद. काल रात्रीपासून आज दिवसभर जे काही चुका कळत नकळत आमच्याकडून झालेल्या सर्व चुकांची, अपराधांची प्रभू येशूच्या नावात आम्हाला क्षमा कर. ज्यांनी आमची मनं दुखवली त्यांनाही आम्ही प्रभू येशूला क्षमा करतो आणि ज्यांच्याविषयी आम्ही चुकलो त्याबद्दल आम्हाला प्रभू येशूला क्षमा कर. येणाऱ्या वचनाद्वारे सहभागी प्रत्येकाला तू आशीर्वाद कर, स्थिर कर आणि तुझ्या ठाईचा आनंद प्रत्येका ठिकाणी प्रभू येशूमध्ये तू दृढ कर. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणून काही पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद देऊ देवाच्या नावाला की एक सुंदरशी संध्या वेळ त्याने दिली. या वेळेमध्ये
आपण त्याची स्तुती करूया, आनंद व्यक्त करूया. आपला आनंद हा कुठल्या व्यक्तीवर नाही, कुठल्या पैशावर नाही, कुठल्या संपत्तीवर नाही, कुठल्या बलावर नाही. तो जो परमेश्वर सर्व परिस्थितीत आपल्याला आनंद देतो, त्याच्या नावावर आपण विश्वास ठेवणारे असलो पाहिजे. लक्षात ठेवा, आपला आनंद कशावर असला पाहिजे? त्या परमेश्वरावर असला पाहिजे. जो सार्वकालिक जीवनाचा आनंद तुमच्या आमच्या जीवनात पेरतो, तो कोणीही तुमच्यापासून काढून घेऊ शकत नाही. असा जो परमेश्वर, असा जो प्रभू येशू विजयशाली, जो तुमच्या काही आनंद भरतो, तो कोणाच्याही काढून घेऊ शकत नाही. पहा, वधस्तंभा पलीकडे जो आनंद होता, आनंद ठेवला होता, त्याकरता त्यांनी लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, असं वचन सांगतात. आपल्या समोरही जेव्हा दुःख येतात, क्लेश येतात, तेव्हा समोर आनंद परमेश्वराने ठेवलेला आहे. आणि तो आनंद तुमच्या आमच्या जीवनातून तो दुष्ट काढून घेऊ शकत नाही. कारण की तो आनंद त्या प्रभू येशूद्वारे तुमच्या आमच्या जीवनात दिलेला आहे. ख्रिस्ताचे मातृत्व, प्रेम, असं उपासना संगीत 55 नंबरचं गाणं काय सांगतं पहा. उपासना संगीतलं ख्रिस्ताचे मातृत्व, प्रेम, 55 नंबरचं गाणं. ख्रिस्त गुरु माऊली गमाय, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय, माझी ख्रिस्त गुरु माऊली. पाप ताप संत सजनाची, पाप ताप संत सजनाची, अविनाशी सावली गमाय, माझी ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय, माझी ख्रिस्त गुरु माऊली. आपे सरसी मधुसाया, आपे सरसी मधुसाया, स्वर्गातून दावली गमाय, माझी ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय, माझी ख्रिस्त गुरु माऊली. पश्चातापे ग्रंथ शरण्या, पश्चातापे ग्रंथ शरण्या, निजशेषा सावली गमाय, माझी ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय, माझी ख्रिस्त गुरु माऊली. मधुका पहा, आपल्या हृदयात डोकावून पहा. तो आनंद सार्वकालिक जीवनाचा त्याने तुमच्या आमच्या ठिकाणी भरलेला आहे. आपला विश्वास आहे. आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये इकडे तिकडे डोकावून पहा, ख्रिस्त दिसला पाहिजे. हृदय माझ्या पाहिलं जिकडे, हृदय माझ्या पाहिलं जिकडे, तिकडे हो माऊली गमाय, माझी ख्रिस्त माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय, माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त ख्रिस्त जय, ख्रिस्त जय, ख्रिस्त ख्रिस्त जय, ख्रिस्त ख्रिस्त जय, भजनी मती मंगली गमाय, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय, माझी ख्रिस्त
या गाण्याचे बोल सांगतात, हृदयी माझ्या पाहिलं जिकडे तिकडे हो माऊली. माऊली का आपल्या जीवनामध्ये म्हटली, ख्रिस्त गुरु माऊली. ती माऊली काय? ती माऊली तर त्याच्या आत्मिक रूपांतरित गौरवशाही शरीरासारखे आपण बदलून जाऊ. त्या आत्मिक पुरुषासारखे जो सौम्य शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे, त्याच्यासारखी अविनाशी शोभा, त्या गुप्त मनुष्यासारखी अविनाशी शोभा आपल्या जीवनात वाढली पाहिजे. त्याकरता मनात द्वेष नाही, मत्सर नाही, फक्त ख्रिस्त मावला पाहिजे. आपल्या हृदयात कोण मावला पाहिजे? तर ख्रिस्त मावला पाहिजे. आपल्या हृदयामध्ये फक्त ख्रिस्त मावला पाहिजे. दुसरं तिसरं कोणी नाही, फक्त ख्रिस्त. आणि तो आत्मिक पुरुष आपल्या ठाई तयार व्हावा म्हणून देवाने उत्पत्ती चेंज केली. काय केलं? जी उत्पत्ती पहिला अध्याय वाचला, दुसरा अध्याय वाचला तर तुम्हाला दिसून येईल की परमेश्वराने शब्दाने आकाश पृथ्वी सर्व काही तयार केलं आणि मनुष्याला स्वतःच्या प्रतिरूपाचं असं तयार केलं. त्यामध्ये श्वास फुंकला. नंतर काय झालं? सर्वाला हवेला ठकवलं आणि पाप या जगात आलं. आज्ञाभंगाचं, विधीचं पाप. आणि सर्वांनी पाप केलं म्हणून मरण पसरलं. ते मरण काढण्याकरता, ती उत्पत्ती चेंज करण्याकरता देवाने स्वतःचा एकुलता एक पुत्र या जगात पाठवला, वधसमोर खेळला आणि त्याच्या खेळण्यामध्ये, त्याच्या वाहिलेल्या रक्तामध्ये सर्व जगातील सर्वांची पाप त्यांनी काय केली? क्षमा केली, धुतली, साफ केली. होय, त्याने ती साफ केली. आणि जो कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवेल त्या विश्वासाला तुमच्याकडे तो वास करतो. आणि जे वास करतात, विश्वास त्याच्यावर ठेवतात, ज्यांच्याकडे तो वास करतो त्यांना तो संतान वारीस बनवतो. देवाने ती उत्पत्तीच बदलली. ख्रिस्तात काही आहे तो नवी उत्पत्ती आहे. आज जुने ते होऊन गेले, लक्षात ठेवा, ते नवे झाले आहे. होय, नवा द्राक्षरस नव्या बुद्ध्यात टाकण्यात आला. प्रेज गॉड. नवा द्राक्षरस नव्या बुदल्यात टाकण्यात आला. देवाने बुदलं चेंज केलं. ते आत्मिक ख्रिस्त आपल्या ठाई येतो, तो त्याच्या चित्तवृत्तीनुसार आपल्याला बदलतो. जे कोणी विश्वास ठेवतात, त्याच्या समागमे चालतात, वचनाचं वर्तन करतात, त्यांच्या ठाई तो कार्य करतो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. म्हणून ते गाणं सांगतं की हृदयी माझ्या पाहिलं जिकडे, हृदयी माझ्या पाहिलं जिकडे, तिकडे हो माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. होय, आपल्या हृदयी तो मावला पाहिजे. अंतःकरणाची जी शोभा ती बदलली पाहिजे नव्या पुरुषानुसार. होय, तो आपल्या ठाई येतो, तो सार्वकालिक जीवनाचा आनंद निर्माण करतो आणि आपल्याला त्याच्यासारखे बनवतो. तो आनंद तुमच्या आमच्या जीवनातून कोणीही काढून घेऊ शकणार नाही, कोणीही काढून घेऊ शकणार नाही. जो आनंद सार्वकालिक जीवनाचा प्रभू येशूच्या नावामध्ये आपणास मिळतो, तो आनंद तुमच्या आमच्या जीवनातून कोणीही काढून घेणार नाही. सदानंद मनोरंगल आहे, चला हिवाळे कुटुंब आहे, चला. होय, तो आनंद जो प्रभू येशू देतो तो आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. याकरता आपला आनंद कुठल्या मनुष्यावर नाही, कुठल्या संपत्तीवर नाही. त्या नश्वर आहे, आज आहे उद्या नाही. मनुष्याचं जीवन त्या गवतावर आलेल्या फुलासारखं आहे. पण देवाचं वचन सर्व काळ टिकतं. ते वचन जे राखतात तेही त्याच्या येणाऱ्या सार्वकालिक जीवनात टिकतील. याकरता त्याच्या ठाई, त्याच्या चरणामध्ये जो आनंद आहे प्रभू येशूच्या विश्वासामध्ये, तोच आपला दृढ गड असला पाहिजे. आनंदी आनंद है यीशु के चरणों में, आनंद
चरणों में, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में। पाप मेरा छुपा हुआ, पाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा। पाप मेरा छुपा हुआ, पाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा। नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा। नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा। आनंदी आनंद है यीशु के चरणों में, आनंदी आनंद है यीशु के चरणों में, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में। बाजे के शब्द में दूतों की सेना में आएगा यीशु राजा। बाजे के शब्द में दूतों की सेना में आएगा यीशु राजा। तन मात्र में हम रूपांतरित होकर महिमा में जाएंगे, तन मात्र में हम रूपांतरित होकर महिमा में जाएंगे। आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, 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 आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में। Praise the Lord. देवाच्या नावाला धन्यवाद. आजच्या वेळी करता, समय करता एक सुंदरची संध्या त्याने आपणास दाखवली, आणि या संध्येमध्ये आपण त्याची स्तुती करत असताना आपल्या जीवनातून त्याचं नाव उंचवणारे असलं पाहिजे. आपल्या जीवनातून प्रभू येशूचं नाव उंचवणारे असलं पाहिजे. विशेषतः पुरुषांनी कुठलाही वादविवाद तुमच्या जीवनात स्पर्श न होता, कुठलेही तड, कुठलेही मत्सर, आपले दोन हात वर करून पवित्रतेने प्रार्थना करणारे आपण असलो पाहिजे, असं पौल तिमोथेच्या पत्रात सांगतो. नेहमी कसं असलो पाहिजे आपण? निरंतर त्याची स्तुती, उपकार स्तुती करणारे, प्रार्थना करणारे, कुठल्याही निंदा, द्वेष, मत्सर याचा आपल्या जीवनामध्ये शिरकाव न होऊ देणारे आपण असलो पाहिजे. आपल्या जीवनातून नेहमी त्याचं नाव उंचवणारे, शब्दाने, कृतीने देवाला, प्रभू येशूच्या नावात गौरव देणारे, शरीराने, बोलण्याने, कृतीने आपण असलो पाहिजे. उठाते तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए, उठाते तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए, अपनों पर हम करते हैं प्रार्थना. उठाते तेरा नाम,
उसके संग जहाँ पर होगा अनंत जीवन आएगा मेरा यीशु मिले आएंगे हम उसके संग जहाँ पर होगा अनंत जीवन मिलकर हम धन्यवाद धन्यवाद स्तुति पात्र जीवन प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद या वेळेकरता समय करता सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस आम्हाला तू राखलं त्याबद्दल धन्यवाद येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर प्रत्येका ठिकाणी अडखळ अस्थिरता तुझ्या वचनाद्वारे काढून टाक विश्वासाद्वारे धीराद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर आणि होऊ दे परमेश्वर ठाईचा आनंदच प्रत्येका ठिकाणी दृढ असा स्थिर कर नश्वरतेच्या गोष्टींपासून प्रत्येकाची नजर तू हटव विपरीत गोष्टीपासून नजर हटव आणि तुझ्यावर विश्वासाच्या उत्पादकावर स्थिर कर ही प्रार्थना तारण करता प्रभू येशूच्या केली म्हणता आमेन प्रेज गॉड देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता समय करता मागच्या रविवारी आपण भेटलो नाही त्यामुळं आज भेटत आहोत आनंद करू कारण माहित नाही पुन्हा कधी भेटू देवाला धन्यवाद द्या प्रभू येशूच्या नावामध्ये आपण सुखलो का आणि ख्रिस्त आल्यावर ढगावर घेतले जाऊ त्याला सामोरे जाणार ही आशा आहे हा विश्वास आहे हाच तो आनंद आहे आपल्याला शाश्वती आहे विश्वास आहे देवाने त्याच्या पुत्राला जसं सामर्थ्याने उठवलं तसंच त्याचवर विश्वास आहे तो आपल्याला उठवेल प्रेज द लॉर्ड देवाचं वचन आपल्याला सांगतं बोध करतं तुमचा आनंद तुम्हापासून कोणी काढून घेणार नाही प्रेज द लॉर्ड होय जो आनंद परमेश्वरापासून मिळतो जो आपला स्तोत्र पहा सोर्स ऑफ लाईफ तो माध्यम आहे तो पुरवठा करणारा आहे तो सामर्थ्य पुरवणारा आहे जो परमेश्वर स्वर्गामध्ये बसला आहे त्याच्या उजव्या साईडला प्रभू येशू बसला आहे तो आपला पुरवठा आहे आणि तो जो आनंद देतो तो जो शांती देतो ती तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ
शकणार नाही. याकरता आपल्या नजरा त्या विश्वासाचा उत्पादक त्याचवर असाव्यात. नाही जगातली जी नश्वर होणाऱ्या गोष्टी आहेत, बल आहे, ज्ञान आहे, संपत्ती आहे, तुमच्या ओळखी असते, या जगातल्या सर्व गोष्टी नश्वरतेकडे चाललेल्या आहेत. परंतु परमेश्वरा ठाईचा विश्वास, त्याच्या ठाईचा आनंदच आपल्या ठाई तो ध्रुव गडासारखा काम करतो. तो तुमच्या आमच्या जीवनातून कोणीही राहून घेऊ शकत नाही. तो दुसरं तुमच्या जीवनातून तो आनंद काढून घेऊ शकणार नाही. कारण की तुम्हा आम्हाला विश्वास आहे प्रभू येशूच्या नावामध्ये की आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे, त्याने ते दिलेलं आहे. तुम्ही अडचणीत असा, दुःखात असा, कुठल्याही परिस्थितीत असा, लक्षात ठेवा की तो आनंद देणारा परमेश्वर आहे, तो शांती देणारा परमेश्वर आहे. सर्व दुःख क्लेशामध्ये तो त्याच्या आनंदाद्वारे, त्याच्या विश्वासाद्वारे तुम्हाला काय करेल, स्थिर करेल. हे मी सांगत नाही, देवाचं वचन सांगत. तुमचा आनंद तुम्हापासून कोणी काढून घेणार नाही, कोणीच काढून घेणार नाही. मनुष्य पहा, एखाद्या मनुष्याकडे बहुत संपत्ती असते म्हणजे त्याचं ते जीवन होते असं नाही, त्या संपत्तीमुळे त्याचा जीव वाचतो असं नाही. या जगातले मान पान गौरव सर्व काही विनाशी आहे. अविनाशी फक्त एकच आहे, तो सार्वकालिक जीवनाचा मुकुट, तो प्रभू येशू आणि पिता. आणि तो तुम्हाला त्याच्यावर ठेवलेला विश्वासाने मिळालेला आहे. विश्वास आहे, आपण धावत आहोत त्या धावेने, विश्वासाने. जसं पौल म्हणतो, मी माझी धाव संपली आहे आणि विश्वास राखला आहे. आणि तो आपला आनंद आहे. तुमच्या जीवनात अनेक निराशा येतील, अनेक प्रकारचा छळ केला जाईल, अनेक गोष्टी तुमच्या आमच्या जीवनातून हिरावून घेतल्या जातील, पण तो आनंद परमेश्वरा ठाईचा तुमच्या आमच्या ठाई आहे, तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. त्याकरता आपलं स्थिर राहणं गरजेचं आहे. आणि परमेश्वरावर जो पुरवठा करतो त्याच्यावर विश्वास राहणं गरजेचं आहे. जो आपला पुरवठा करण्यास समर्थ आहे, सामर्थ्यशाली प्रभू आहे, त्याच्यावर आपण विश्वास ठेवणारे असलो पाहिजे. तुमचा आनंद तुम्हापासून कोणी काढून घेणार नाही. या आपण या संदेशाकडे वळूया. स्तोत्र संहिता 3रा अध्याय, स्तोत्र संहिता 3रा अध्याय 6 आणि 7 वचन काय म्हणतात. स्तोत्र 3रा अध्याय स्तोत्र 4 अध्याय, स्तोत्र संहिता 4 अध्याय 6 आणि 7 वचन काय म्हणतात. स्तोत्र संहिता याचा 4 अध्याय 6 आणि 7 वचन. हे दाविदाचं स्तोत्र आहे. हे स्तोत्र दाविदाचं आहे. 4 अध्याय 6 आणि 7 वचन काय म्हणतो पहा. आम्हाला चांगले दिवस कोण दाखवेल असे म्हणणारे पुष्कळ आहे. काय म्हणतो दाविद, आम्हाला चांगले दिवस कोण दाखवेल असे म्हणणारे पुष्कळ आहे. हे परमेश्वरा, तो आपले मुखतेज आम्हावर पाड. 7 वचन काय म्हणतात. धान्य व द्राक्षरस यांची समृद्धी झाली म्हणजे लोकांस आनंद होतो. त्यापेक्षा अधिक आनंद तू माझ्या हृदयात उत्पन्न केला आहे. प्रेज द लॉर्ड. पण वचन काय सांगतात. दावीद म्हणतो की काही लोक म्हणतात आम्हास चांगले दिवस कोण दाखवेल. पण परमेश्वरा, तुझं मुख प्रकाश, मुख तेज विचारलेले काय पहा. आमच्यावर पाड. हे परमेश्वरा, तू आपले मुख तेज आम्हावर पाड. होय, चांगले दिवस दाखवणार, तुमचे दिवस बदलणार तो परमेश्वर आहे. तो दिवस त्यांनी बदललेला आहे. तो तारण्याचा दिवस आपल्या जीवनामध्ये नेमलेले आपण आहोत.
आपण न्याया करता नाही, त्या अंधकाराच्या दिवस करता नाही, तर तारणा करता नेमलेले असे आहोत. मग या जगात तुम्ही त्रासात असाल, निंदेमध्ये असाल, कुठल्याही गोष्टीमध्ये असाल, वाईट परिस्थितीतून जात असाल, लक्षात ठेवा परमेश्वराचं मुख तेज तुमच्यावर काढलेलं तुम्ही आहात. त्याच्या ठाईचा आनंद तुमच्या ठाईखाली भरलेला आहे. तो आनंद सार्वकालिक जीवनाचा आहे. भले या जगामध्ये तुम्ही त्रासात असाल, निंदात असाल, दुःखात असाल, तुमच्या डोळ्यात अश्रू असतील, पण तिथे ते अश्रू पुसले जातील, तिथे भूकंपाना मिटवल्या जातील. जिथे आपण चाललेले आहोत, जिथे आपल्याला घेऊन जायला प्रभू येशू येणार आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला चांगले दिवस कोण दाखवेल असे म्हणणारे पुष्कळ आहे. हे परमेश्वरा, तो आपले मुख तेज आम्हावर पाड. धान्य व द्राक्ष यांची समृद्धी झाली म्हणजे लोकांस आनंद होतो. त्यापेक्षा अधिक आनंद तू माझ्या हृदयात उत्पन्न केला आहे. प्रेज द लॉर्ड. दावीद म्हणतो, धान्य द्राक्षांच्या पेक्षा अधिक आनंद तू माझ्या जीवनामध्ये निर्माण केलेला आहे. होय, तो आशीर्वाद आहे, ते ब्लेसिंग आहे, ती शांती आहे. ख्रिस्तामध्ये तुम्हाला दिलेली ती शांती आहे की आपल्या सर्व परिस्थितीमध्ये, सर्व दुःखामध्ये, सर्व क्लेशामध्ये या जगातून आपण विश्वासरूपी नाव संपत असताना आपणास स्थिर राखते. धान्य द्राक्षरस तुम्हाला स्थिर राखणार नाही. आम्हाला त्याचा आशीर्वाद, त्याचा आनंद, प्रभूची शांती आणि त्याचा केलेला विश्वास असणार आहे. धान्य द्राक्षरस यांची समृद्धी झाली म्हणजे लोकांस आनंद होतो. त्यापेक्षा अधिक आनंद तू माझ्या हृदयात उत्पन्न केला आहे. होय, हृदय जे कोणी प्रभूशी विश्वास ठेवतात त्यांचे हृदय बदललं जातं, त्यांचं जीवन प्रभू येशूमध्ये बदललं जातं. अशांतते परिस्थितीमध्ये, छळामध्ये सुद्धा, निंदामध्ये सुद्धा ते स्थिर राहतात, आनंदाने आनंदी राहतात, परमेश्वराच्या आनंदाने आनंदी राहतात. वधस्तंभावर असताना तो म्हणाला, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात यांना समजत नाही. या सर्व गोष्टी नश्वर आहेत, आज आहेत, उद्या नाही. धान्य द्राक्षरस जास्त झाला, संपत्ती जास्त झाली म्हणून ते मनुष्याचं जीवन होत नाही. मनुष्याने सर्व काही मिळवलं, आपल्या जीवाचा नाश केला, तर त्याला त्याचा काय लाभ? प्रभू येशू म्हणतो, ते तुम्हाला सार्वकालिक जीवन देणार नाही, ते तुम्हाला मुक्ती मिळवून देणार नाही, ते तुमच्या पापाचं हरण करणार नाही, तर देवाचा आनंद, देवाची क्षमा, देवाची शांती तुम्हाला या जगात आणि त्या जगात पोहोचवेल, स्थिर राखेल. त्याचा विश्वास तुम्हाला काय करेल? दृढ राखेल. तुमचा आनंद तुम्हापासून कोणी काढून घेणार नाही. देवाचं वचन सांगतं, जे परमेश्वर देतो आपल्या जीवनामध्ये आनंद, शांती, प्रीती, ते दुष्ट काढून घेऊ शकणार नाही. छळामध्ये सुद्धा, त्रासामध्ये सुद्धा तुम्ही शांत राहा, आनंदी राहा, स्थिर राहा. ते तुमच्या जीवनातून कोणीही काढून घेऊ शकणार नाही. याकरता मनुष्यावर विश्वास ठेवणारे बनू नका, संपत्तीवर विश्वास ठेवणारे बनू नका. तो जो तारण देतो, जो आनंद देतो, तो सार्वकालिक जीवनाचा, जो शांती देतो प्रभू येशूच्या नावामध्ये, जी ख्रिस्तामध्ये शांती आहे, त्याचवर विश्वास ठेवा. त्या गोष्टी तुम्हाला स्थिरावल्या जातील, त्या गोष्टीद्वारे तुम्ही काय व्हा? स्थिरावले जा. तुमचा आनंद तुम्हापासून कोणी काढून घेणार नाही. होय, परमेश्वरा ठाईचा आनंद जो आपल्याला मिळतो तो तुमच्या आमच्या जीवनातून कोणीही काढून घेऊ शकणार नाही. सर्व काही संपलं तुमच्या आमच्या जीवनात, पण परमेश्वर ठाईचा विश्वास, आनंद कोणीही काढून घेऊ शकणार नाही. ते तारण तुमच्या जीवनातून कोणी काढून घेऊ शकणार नाही. नेहम्या याचा 8वा अध्याय 10वं वचन काय म्हणतं पहा. नेहम्याचं पुस्तक
याचा 8वा अध्याय 10वं वचन काय बोध करतं पहा. नेहम्या याचं पुस्तक याचा 8वा अध्याय 10वं वचन. तेव्हा त्याने त्यास सांगितले, जा मिष्टान्नाचे सेवन करा, गोड गोड पेय घ्या व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यास वाढून पाठवा, कारण आजचा दिवस परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र आहे. तुम्ही उदास राहू नका, कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रय दुर्ग होय. Praise the Lord. काय वचन सांगतात? नेहम्याने लोकांस काय सांगितलं? तेव्हाची परिस्थिती काय होती? तो यरूशलेमाचे तट बांधण्याकरता चालला होता. अनेक त्रास, अनेक अडचणी तिथे होत्या. परंतु नेहम्या लोकांस सांगतो, तेव्हा त्याने त्यास सांगितले, जा मिष्टान्नाचे सेवन करा, गोड गोड पेय घ्या व ज्याच्या घरी काही तयार नसेल त्यास बांधून पाठवा. तुम्ही सुद्धा असाच दिवस जगणारे असला पाहिजे. ज्यांना नाही त्यांना देणारे आणि रोज परमेश्वराठाई आनंद साजरा करणारे. भले परिस्थिती कशी विपरीत असू द्या, किती विचित्र असू द्या, पण परमेश्वराठाईचा आनंद, विश्वास दृढ राखणारे तुम्ही आम्ही असलो पाहिजे. हे वचन सांगतात. नेहमीच्या काळात जेव्हा तो तट बांधायला चालला होता, अनेक विरोध होते, त्याच्याकडे काहीही साधने नव्हती. राजाने त्याची विनंती मान्य केली, जेव्हा त्याने प्रार्थना केली, मान्य केली, मग त्याला त्या सर्व गोष्टी मिळत गेल्या. तिथे अनेक अडचणी होत्या, तट बांधणं, कबरा उघडे पडला होता, सगळं तुटलं होतं, पण परमेश्वराच्या सामर्थ्याने ते बांधलं गेलं. नेहमी म्हणतो तेव्हा त्याने त्यास सांगितले, जा मिष्टान्नाचे सेवन करा, गोड गोड पेय घ्या व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यास वाढून पाठवा. होय, हेच तो प्रभू येशू ख्रिस्ताचा आनंद आहे, हाच तो विश्वास आहे, हीच त्याची चित्तवृत्ती आहे की आपल्याला इष्ट ते भुकेल्यांना देणं, जे मागतात त्यांना देणं. कारण की आपल्याला माहित आहे की माझा पुरवठा करणारा परमेश्वर स्वर्गात बसला आहे, तो सर्व काही मला पुरवेल. या विश्वासाने नेहमी जे भुकेले आहे, दीन आहे, गरजवंत आहे, त्यांना आपल्या जीवाला इष्ट ते त्यांना देणारे आपण असलो पाहिजे. म्हणजे तुमच्या जीवनात तुम्हाला ज्या गोष्टी श्रेष्ठ वाटतात, ज्या चांगल्या अशा वाटतात, स्वतः करता त्या इतरांसाठी करणारे आपण असलो पाहिजे. प्रभू येशूचं मेंढपाळ त्याने सुद्धा तीच चित्तवृत्ती वधस्तंभापर्यंत दाखवली. उत्तम त्याने दिलं. प्रभू येशू मध्ये उत्तम अशा देणग्या तुम्हाला देऊ केलेल्या परमेश्वराने, उत्तम जीवन देऊ केलेलं आहे. काय देऊ केलेलं आहे? उत्तम जीवन, उत्तम देणग्या. तेच आपण त्याची पुत्र, संतान, वारीस असे म्हणतो. तर आपण सुद्धा ख्रिस्तासारखे आपल्या सर्व वाईट परिस्थितीत इतरांकरता चांगल्या गोष्टी करणारे असलो पाहिजे, विश्वासाने, आशेने. ही चित्तवृत्ती नसली पाहिजे, अरे माझ्याकडे जर संपलं तर उद्या मी काय करू, असं नाही. तर परमेश्वरात ठाईचा जो आनंद तो आपला दृढ असला पाहिजे आणि त्या विश्वासाने आपण एकमेकांना मदत करणारे असलो पाहिजे. तेव्हा त्याने त्यास सांगितले, जा मिष्टान्नाचे सेवन करा, गोड गोड पेय घ्या, ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यास वाढून पाठवा, कारण आजचा दिवस परमेश्वराच्या पवित्र आहे. तुम्ही उदास राहू नका, कुठल्याही परिस्थितीमध्ये उदास राहू नका, कारण की पवित्र आत्म्यामध्ये जी आशा आहे ती तुमचा आमचा मनभंग करणार नाही. त्याने जी माया, प्रीती, ममता आमच्यावर केलेली ती मनभंग करणार नाही. ती कोणीही तुमच्या आमच्या जीवनातून काढून घेणार नाही. तुम्ही उदास राहू नका.
कोणाला द्यायला लागतं जरूर पडतं. दुःखाने खेदाने पेरणारे नाही, आनंदाने, उत्साहाने, आशेने, विश्वासाने पेरणारे, देणारे पण लोक आहेत. जसं ख्रिस्ताने विश्वासाने व दस्तंभावर आपला जीव अर्पिला तुमच्या आमच्या पापांकरता, यासाठी की आपले पाप पुसले जातील, आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल. जिथे तो आहे तिथे आपण असू. तुम्ही उदास राहू नका. परमेश्वरा विषयीचा जो आनंद तोच आमचा, तोच तुमचा आश्रय दुर्ग आहे. आणि तोच आपला आश्रय दुर्ग असला पाहिजे. पहा, असंच एक वचन पौल कोरिन्थीकराच्या दुसऱ्या पत्रात 9व्या अध्यायामध्ये नमूद करतो. कोरिन्थीकराचे दुसरे पत्र 9वा अध्याय, यातले काही वचन वाचूया. कोरिन्थीकराचे दुसरे पत्र 9वा अध्याय 6 ते 8 वचन काय म्हणतात पहा. कोरिन्थीकरास दुसरे पत्र 9वा अध्याय 6 ते 8 वचन काय म्हणतं पहा. कोरिन्थीकरा दुसरे पत्र 9वा अध्याय 6 ते 8 वचन पहा. 6व्या वचनापासून काय म्हणतात. हे ध्यानात आणा, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने त्याची कापणी करी, आणि जो सगळं हाताने पेरतो तो त्याच हाताने त्याची कापणी करी. पहा, वचन स्पष्ट सांगतो, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल, आणि जो सगळं हाताने पेरतो तो त्याच मानाने काय करेल, कापणी करेल. आज आपल्या जीवनामध्ये आपण कसे पेरत आहोत? आज आपल्या जीवनामध्ये आपण कसे पेरत आहोत? सगळं हाताने. वचन सांगते की ज्या मापाने तुम्ही पेरा, ज्या मापाने घालाल त्याच मापाने तुमच्या पदरी पडेल, त्याच मापाने तुमच्या पदरी लोक घालतील. आपल्या जीवनामध्ये आपण सगळं हाताने, विश्वासाने देवाकडे पाहून, तो माझा पुरवठा आहे, तो माझा उत्पादक आहे, तो मला सर्व गोष्टी पुरवेल, हे पाहून विश्वासाने पेरणारे असले उपाय. शेतकरी वास्तविक अंग पेरतो, बीज भावी अंग पेरत नाही. या विश्वासाने मी बी पेरे आणि त्याचं उत्पन्न येईल. जसं शेतकरी विश्वासाने नांगरतो, तसं तुम्ही आपल्या जीवनामध्ये विश्वासाने पेरणारे बना. कारण की परमेश्वर माझा पुरवठा करणार आहे, परमेश्वरा ठाईचा आनंद माझा आश्रय दुर्ग आहे. हा विश्वास ठेवा. कोरिन्थीकराचे दुसरं पत्र 9वा अध्याय 6वं वचन सांगतं, हे ध्यानात आणा, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने त्याची कापणी करेल, आणि जो सगळं हाताने पेरतो तो त्याच हाताने त्याची कापणी करेल. ज्या हाताने पेराल त्याच हाताने तुम्ही कापणी करा. सगळं हाताने पेरलं, सगळं हाताने कापणी करा. हात राखून पेरा, हात राखून कापणी करावी लागेल. येणाऱ्या दिवसामध्ये, येणाऱ्या सार्वकालिक जीवनामध्ये आणि या जगात सुद्धा आपला विश्वास असला पाहिजे, माझा परमेश्वर माझा उत्पन्न करता, माझा पुरवठा आहे. प्रभू येशू मला सामर्थ्य देण्यास समर्थ आहे. तो मला सर्व परिस्थिती स्थिर राखेल, मला सर्व गोष्टीचा पुरवठा करणारा तो आहे. जो मागतो मी त्याला देईल, आणि ते परमेश्वराकडे पाहून देईल. मी प्रभू येशूकडे पाहून पेरेल, तो मला फळ देईल. 7वं वचन काय म्हणतं, प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखाने किंवा जरूर पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो. प्रत्येकाने आपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखाने किंवा जरूर पडते म्हणून देऊ नये, जड अंतकरणाने, जड हाताने, जे ठरवतात तसे द्या. दुःखाने, खेदाने, जरूर पडते म्हणून देऊ नका, तर विश्वासाने पेरा, संतोषाने पेरा.
संतोषाने देणारा देवाला आवडतो. आपल्या जीवनातून संतोषाने पेरणारे बघा, ख्रिस्ताने सुद्धा वधस्तंभ तुमच्या आमच्या पापांकरता स्वीकारला. देवावरील विश्वासाद्वारे आपण सुद्धा या जगात क्लेशात असताना, त्रासात असताना इतरांकरता प्रार्थना करणारे, गरजवंतांना देणारे आपण असलो पाहिजे. संतोषाने करणारे आपण असलो पाहिजे. आपला विश्वास असला पाहिजे, माझा पुरवठा परमेश्वरापासून येतो, मला सहाय्य परमेश्वरापासून येतं, माझं सहाय्य मला तारण करता परमेश्वरापासून येतं. यातलं 8वं वचन काय म्हणतो, सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव शक्तिमान आहे. जर तुम्ही संतोषाने पेरता, सरळतेने पेरता, परमेश्वरावर परमेश्वर विश्वास ठेवून राहता, तर सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव काय आहे? शक्तिमान आहे. सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर करण्यास तो तयार आहे, तो शक्तिमान आहे, तो सामर्थ्यशाली आहे. सर्व प्रकारची कृपा तुमच्या जीवनामध्ये भरण्यास, देण्यास, उत्तम तुमच्या जीवनात भरण्याकरता देव शक्तिमान आहे. हा विश्वास असला पाहिजे. मी सगळं काही पेरेन, आज माझ्याकडे काही नसलं तर परमेश्वर माझ्यावर सर्व प्रकारची कृपा करण्यास शक्तिमान आहे. हा विश्वास आपल्या ठाई असला पाहिजे. यासाठी की तुम्हा सर्व गोष्टी सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तुम्हाला सर्व काही विपुल व्हावे. प्रेज द लॉर्ड. जे संतोषाने देतात त्यांना ठाऊक आहे की देव सर्व प्रकारची कृपा करण्यास शक्तिमान आहे. असे की वचन सांगतं, यासाठी की तुम्हा सर्व गोष्टी सगळा पुरवठा व्हावा. पुरवणारा तो आहे. जरी देणारे तुमच्या हात असले तरी पुरवणारा तो आहे. सर्व प्रकारची कृपा करून, विपुल अशी कृपा करून पुरवणारा तो आहे. देणारे जरी तुमच्या हात असले तरी अप्रत्यक्षरित्या तुमच्यामध्ये काम करणारा तो जिवंत परमेश्वर आहे, प्रभू येशू आहे. सर्व प्रकारची कृपा तुम्हाला विपुल होऊ देण्यास देव शक्तिमान आहे. यासाठी तुम्हा सर्व गोष्टी सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टींचा पुरवठा तुम्हास व्हावा. प्रत्येक चांगल्या कामासाठी तुम्हाला सर्व काही विपुल व्हावे. प्रत्येक चांगलं काम करण्याकरता तुमच्या जवळ सर्व काही विपुल प्रमाणात असावं. याकरता देव शक्तिमान आहे. देव आमचा पुरवठा आहे. प्रेज द लॉर्ड. तुमचा पुरवठा करणारा कोण आहे? तर स्वर्गात बसलेला परमेश्वर आहे. प्रभू येशूच्या नावात तो तुम्हाला सामर्थ्य देतो, शांती देतो, आनंद देतो. होय, आपला पुरवठा करणारा कोण आहे? तर परमेश्वर आहे. तो संतोषाने देणारे बना, सगळ्याद्वारे पेरणी करणारे बना. जो मागतो त्याला द्या. गरजवंतांना आपल्या जीवनातून देणारे बना. या जगामध्ये संपत्ती, सर्व नश्वर अशा गोष्टी नश्वरतेकडे जाणार. तुम्ही त्याच्या विश्वासाद्वारेच काढले जाणार. तुमच्या खाली भरलेला जो आनंद आहे, सर्वकालिक जीवनाची संपत्ती आहे, ती कोणीही तुमच्या जीवनातून काढून घेणार नाही. माझा पुरवठा करणारा कोण आहे? देव आहे. तो शक्तिमान आहे. सर्व प्रकारची कृपा विपुल होऊ देण्यास तो शक्तिमान आहे. विश्वासू राहा, कारण इथून पुढचा काळ कठीण होत येत आहे. शेवटच्या काळात शिक्का मारल्याशिवाय विकता नाही, विकत घेता अशी परिस्थिती आहे. वाचवले ते जातील जे त्याच्या विश्वासात असतील, त्याच्या पुरवठ्यामध्ये राहत असतील. त्यांना माहित असेल माझा परमेश्वर, जिवंत परमेश्वर, मी मेलो परमेश्वरच्या हात तरी तुम्हाला उठवेल. माझा पुरवठा करणारा परमेश्वर आहे. जसं त्याने आपल्या पुत्राला वाचवलं तसं तुम्हालाही वाचवेल. मला त्या मरणाच्या खाईमध्ये पडू देणार नाही. प्रेज द लॉर्ड.
पहा करिंथकराचे दुसरे पत्र 3रा अध्याय 5 वचन काय म्हणतात. करिंथकराचे दुसरे पत्र 3रा अध्याय 5 वचन. आम्ही स्वतः, करिंथकराचे दुसरे पत्र 3रा अध्याय 5 वचन, आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊन ठरविण्यापुरते समर्थ आहोत असे म्हणत नाही. आमचे सामर्थ्य देवापासून आहे. Praise the Lord. आम्ही कुठलीही गोष्ट स्वतःहून ठरवण्यास समर्थ नाही, तर आमचे सामर्थ्य कोणापासून आहे? कोण म्हणतो? देवापासून आहे. देवापासून आलेलं तुमच्या जीवनात सामर्थ्य सर्व गोष्टी ठरणे, सर्व सिद्धीसने तो तुमचे मनातले संकल्प, त्याचे संकल्प तुमच्या जीवनात पूर्णत्वास नेईल. आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरविण्यापुरते समर्थ आहोत असे म्हणत नाही. कारण की तो गर्व झाला, तो अभिमान झाला. मी सर्व काही करायला समर्थ नाही. आम्ही त्याच्या सामर्थ्याने समर्थ आहोत. तो आमचा पुरवठा आहे, तो आमचा दृढगड आहे, तो आमचा आनंद आहे. प्रभू येशू यांची शांती माझं जीवन शांत करते. अशांत परिस्थितीमध्ये ती शांती मागा. सर्व गोष्टी छिनल्या जातील, सर्व गोष्टी नश्वर होतील, पण शांती, तारण, विश्वास तुमच्या जीवनातून कोणी काढून घेऊ शकत नाही. कारण की तो त्या सर्वकालिक जीवनाकरता प्रभू ईश्वराच्या विश्वासाद्वारे त्याने तुम्हाला सुरू केलेला आहे. त्या गोष्टी कोणीही तुमच्या जीवनातून काढून घेऊ शकत नाही. आमचे सामर्थ्य देवापासून आहे. Praise the Lord. देवावर विश्वास ठेव. कुठल्याही जगी नश्वर गोष्टीवर नाही, तो पुरवठा करणार आहे सर्व परिस्थितीमध्ये. त्यावर विश्वास ठेवलेले बना. पहा हबक्कूक याचा 3रा अध्याय 17 आणि 18 वचन काय म्हणतात. हबक्कूक याचा 3रा अध्याय 17 हबक्कूक याचा 3रा अध्याय 17 आणि 18 वचन काय म्हणतात. अंजिराचे झाड न फुलले. हबक्कूक याचा 3रा अध्याय 17 आणि 18 वचन. अंजिराचे झाड न फुललेले, द्राक्षीच्या वेळीस फळ न आले. पहा वचन काय सांगतात. अंजिराचे झाड न फुललेले, द्राक्षीच्या वेळीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातले कळप नाही तसे झाले, व गोठ्यात गुरेढोरे न उरली. काहीच उरलं नाही, काही उरलं नाही. अंजिराच्या झाडाला फळ नाही आलं, द्राक्ष वेळीस फळ नाही आली, जैतुनाचे उत्पन्न बुडालं, शेतात धान्य नाही पिकलं, मेंढवाड्यातले कळप नाही तसे झाले, व गोठ्यात गुरेढोरे न उरली. तरी मी परमेश्वराठायी हर्ष पावे, तरी मी परमेश्वराच्या ठायी हर्ष पावे. मला तारण देणारा देवाशी मी उल्हास करेल. प्रेज द लॉर्ड. काही नाही उरलं, शेतात उत्पन्न नाही आलं, मेंढवाड्यात मेंढर नाही राहिली, गुरेढोरे नाही राहिली, मेंढवाड्यातले कळप नाही ते सारे, गोठ्यात गुरेढोरे न उरली. माझ्याकडे काहीच जरी नाही उरलं, तरी परमेश्वराठाईचा जो आनंद आहे, जो हर्ष आहे, तोच माझा दृढ गड आहे. प्रेज द लॉर्ड. होय, आपण या जगात येताना काही आणलं नाही आणि जाताना सुद्धा काही नेणार नाही. देवाचं वचन सांगतं. संतोषाने राहा, कारण या सर्व गोष्टी नश्वरतेकडे जाणार आहे. आज सुख आहे तर उद्या दुःख येणार आहे. आज जीवन आहे तर उद्या मरणाकडे आपण जाणार आहोत.
आज प्रभू येशू विश्वास ठेवत आहात, वचनानुसार जीवन जगत आहात, तर तुमचा आमचा क्षण होणार आहे. काही स्थिर नाहीये, स्थिर एकच आहे, देवाचं वचन, सार्वकालिक जीवन. तो जो आनंद देतो, तो जो शांती देतो, तेच आमच्या जीवनात स्थिर राहील. जे त्याच्या विश्वासाद्वारे आहे, जे त्याच्या पुत्राद्वारे आहे. अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातले कळप नाही तसे झाले, गोठ्यात गुरेढोरे न उरली, तरी मी परमेश्वरा ठाई हर्ष पावे. मला तारण देणाऱ्या देवाशी मी उल्हास करी. होय, ते तारणाचा मुकुट, ते सर्वकालिक जीवन, तेच काय ते स्थिर राहणार आहे. त्याच्या विश्वासाद्वारे जे तारलं जाईल, जो विश्वास ठेवेल तोच करेल. माझा नीतिमा पुरुष विश्वासाने वाचणार फक्त आपण विश्वासाद्वारे. त्याच्या काहीचा जो आनंद आहे तोच दृढ राहणार, आणि तो कोणीही तुमच्या जीवनातून काढून घेऊ शकणार नाही. जरी तुमचं उत्पन्न बुडालं, गुरेढोरे नाहीसे झाले, मेंढवाडे कळप निघून गेले, द्राक्षाचे फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, सर्व काही बुडालं, परंतु तुमच्या जीवनातून परमेश्वर जो पुरवठा करणार आहे, जो आनंद देणार आहे, तो कोणीही तुमच्या आमच्या जीवनातून काढून घेऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. होय, देव आपला काय आहे, पुरवठा करणारा असा आहे. तो आमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी पुरवण्यास समर्थ असा परमेश्वर आहे. विश्वासात दृढ बन. पहा, अजून एक वचन वाचूया. फिलिप्पियरास पत्र याचा पहिला अध्याय 19 आणि 20 वचन काय म्हणतात. फिलिप्पियरास पत्र याचा पहिला अध्याय 19 आणि 20 वचन काय म्हणतात पहा. फिलिप्पियरास पत्र याचा पहिला अध्याय 19 आणि 20 वचन. कारण मी कशाने लाजणार नाही. आता कारण म्हणलं, आधीचं पण वचन वाचलं काय लिहिलं 15 वचनापासून. कित्येक हेवाने वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करीतात आणि कित्येक मित्र भावाने करीतात. कोणासाठी? पौलासाठी. मी स्वार्थ संबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे, ओळखून ती प्रीतीने करीतात. पण इतर आहेत ते माझी बंधने अधिक संकटाने व्हावी अशा इच्छेने तड पाडण्याकरता दुसऱ्या भावाने ख्रिस्ताची घोषणा करीतात. तुमच्याही जीवनात अनेक प्रकारचे तड पाडणारे असतील, अनेक प्रकारचे निंदा करणारे असतील, पण वचन काय सांगतात पहा. बोलतो काय घेतो, पण इतर आहेत ते माझी बंधने अधिक संकटाची व्हावी अशा इच्छेने तड पाडण्याकरता दुसऱ्या भावाने ख्रिस्ताची घोषणा करीतात. यापासून काय होते? निमित्ताने असो किंवा खरपणे असो, सर्व प्रकारची ख्रिस्ताची घोषणा होते. हे यात की आनंद करीतो व करणारच. पौल म्हणतो निंदा होते, पौल म्हणतो तड पाडले जातात. माझी अजून संकटाची बंधनं तयार होईल म्हणून कार्य करतात, पण मी आनंद करतो. का? कसे का होईना ख्रिस्ताची घोषणा होत आहे. कसे का होईना ख्रिस्ताची घोषणा होत आहे. आपलाही विश्वास असाच असला पाहिजे. जर तुमच्या जीवनात अशा काही घटना घडत होत आहे, निंदा होत आहे, आशीर्वाद द्या, आनंद करा, उल्हास करा, छळवत सर्व काल स्वर्गाचं राज्य असल्यासारखंच आहे. 19 आणि 20 वचन काय म्हणतो? कारण मी कशाही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आत्ताही जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल, ही जी माझी अपेक्षा व आशा, तिच्याप्रमाणे ते तुमच्या प्रार्थनेने येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझा उद्धारास कारण होईल हे मला ठाऊक आहे. प्रेज द लॉर्ड. काय वचन सांगतात पौल म्हणतो, मला ती आशा आहे तुमच्या प्रार्थनेने
आणि येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने, येशू ख्रिस्त आत्म्याच्या पुरवठ्याने मला भरोसा आहे की माझ्या उद्धारास कारण होईल हे मला ठाऊक आहे. त्याला विश्वास आहे ख्रिस्ताच्या आत्म्याने, त्याच्या पुरवठ्याने माझा उद्धार होईल. या गोष्टी सर्व जरी माझ्या जीवनात विपरीत असतील, पण ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझा काय होईल? उद्धार होईल. ही पौलाला आशा, विश्वास आहे. होय, देवाकाईचा आनंद आपला दृढ कर्ण असला पाहिजे. तुमच्या काही भरलेला तो परमेश्वराचा आनंद तुमच्या आमच्या जीवनातून कोणीही काढून घेऊ शकत नाही. ती आशा सार्वकालिक जीवनाची पवित्र आत्म्यामध्ये तुमच्या काही भरलेली आहे, ती कोणी तुमच्या आमच्या जीवनातून काढून घेऊ शकणार नाही. कारण वचन सांगतं तुमचा आनंद तुम्हापासून कोणी काढून घेणार नाही. फिलिप्पियस पत्र या पहिला अध्याय सांगतो, कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आत्ताही जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल. ही जी माझी अपेक्षा व आशा तिच्याप्रमाणे तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण हे मला ठाऊक आहे. त्याला विश्वास तुमच्या प्रार्थनेने आणि ख्रिस्त येशूच्या आत्म्याने, आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल. होय, तुमचा आमचा पुरवठा करणारा तो परमेश्वर आहे, प्रभू येशू आहे. जरी तुमच्या जीवनात अनेक संकट आहे, त्रास आला, अडचणी आल्या, तरी त्याच्या ठाई भरलेली शांती, आनंद आणि तो पुरवठा करणारा तुमच्यापासून कोणीही काढून घेऊ शकणार नाही. शेवटची 2 वचन वाचू. याच फिलिप्पियस पत्र 4 अध्याय 11 ते 13 वचनात काय म्हणतात? तुम्हाला ते वचन माहित असतं, ठाऊक असतं. फिलिप्पियस पत्र 4 अध्याय 11 ते 13 वचन काय म्हणतात पहा. मला उणे असल्यामुळे मी बोलतो असे नाही. ही जी वचन ऐकली ही काही उणे कोणाला काही पाहिजे असं नाही. पौल म्हणतो मला काही उणे असल्यामुळे बोलतो असे नाही, कारण ज्या स्थितीत मी असेल ती तृप्त राहण्यास शिकलो आहे. मला काही उणे आहे म्हणून मी बोलतो असं नाही, मला काही गरज आहे मी बोलतो असं नाही. मला ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहण्यास मी शिकलो आहे. तृप्त राहण्यास, संतोषाने राहण्यास शिकलो आहे. परिस्थिती कशी असू दे, तुमच्याकडे असो नसो, अडचणीत राहणे मला समजते. संपन्नतेतही राहणे समजते. प्रत्येक प्रसंगी व सर्व प्रसंगी अन्न तृप्त असणे, शुद्धीत असणे, संपन्न असणे व विपन्न असणे याचे शिक्षण मला मिळाले आहे. पौल म्हणतो मी संपन्न असतो, विपन्न असो, खायला असो वा नसो, सर्व गोष्टीचं शिक्षण मला मिळाले. पौल म्हणतो प्रत्येक प्रसंगी तुम्ही आम्ही स्थिर राहावं. म्हणजे शिक्षण देणार प्रभू येशू आहे, पवित्र आत्मा आहे, त्यामध्ये शिक्षण प्राप्त करा. स्थिरता आपल्या जीवनात मागा, तो धीर मागा, तो विश्वास मागा, तो आनंद मागा, पवित्र आत्म्याचं सहाय्य मागा. ज्या टिकाऊ गोष्टी आहेत सार्वकालिक जीवनाच्या, ख्रिस्त उजव्या साईडला बसल्या देवाच्या, तिथल्या गोष्टी प्राप्त करून घेणारे बना. कारण पृथ्वीवरच्या सर्व गोष्टी नश्वरतेकडे जाणार आहेत. आपण काही साठवून ठेवलं ते मागं कोण त्याचा उपभोग केली आपल्याला ठाऊक नाही. म्हणजे तुम्ही ठेवा असं नाही, म्हणजे ठेवू नका असं नाही, ठेवा, पण देवाला जास्त धन्यवाद द्या जे आपल्याला सार्वकालिक जीवनात घेऊन जाईल त्या गोष्टी मिळवणारे बना. मला सर्व प्रत्येक प्रसंगी किंवा प्रत्येक प्रसंग सर्व प्रसंगी अनतृप्त असणे व शुद्धीत असणे, संपन्न असणे, विपन्न असणे या
याचे शिक्षण मला मिळाले आहे. होय, तुमचा आमचा पुरवठादार सार्वकालिक जीवनासाठी आहे. तो स्वर्गाचा बसला परमेश्वर आहे, तो आमचा पुरवठा आहे, तो आमचा पाठीराखा आहे. परमेश्वराचा आनंद तुमचा आमचा दृढ असला पाहिजे, ना की या गोष्टी जसं स्तोत्र संहितेमध्ये सांगितलं, द्राक्षरस धान्याची वाढ झाली म्हणजे लोकांस आनंद होतो. नाही, आपला आनंद परमेश्वर आहे, जो आपला पुरवठा करणार आहे, जो आपला सामर्थ्य देणार आहे. त्या काही आपण दृढ असलेलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. शेवटचं वचन वाचूया याच अध्यायातलं, आणि एक वचन राहिलं, मला सामर्थ्य देण्याच्या काही मी सर्व काही करायला शक्तिमान आहे. प्रेज द लॉर्ड. वचन काय सांगतं? माझ्याकडे काही असो वा नसो, पण मला सामर्थ्य देण्याच्या काही मी सर्व काही कराव्यास काय आहे? शक्तिमान आहे. होय, तुमच्या काही जेव्हा तुम्ही तो विश्वास मागाल सामर्थ्याचा, तुम्ही त्याच्या सामर्थ्याच्या विश्वासात दृढ व्हा, शांतीमध्ये राहा, प्रीतीमध्ये पाया घातलेले बना. तुमच्या काही ती सामर्थ्य कार्य करायला सुरुवात करेल. व तुमच्याकडे असो वा नसो, सर्व परिस्थितीत तुम्ही सुद्धा सामर्थ्य देण्याच्या काही कराव्या शक्तिमान बना. प्रेज द लॉर्ड. माझा पुरवठा करणारा परमेश्वर आहे. तुमचा आनंद तुम्हापासून कोणी काढून घेणार नाही. कोणी काढून घेणार नाही. तुमची सगळी संपत्ती संपली, गुरंढोरी नाहीशी झाली, कळप नाहीसे झाले, जैतुनाचं उत्पन्न झाले, द्राक्षाचे फळ झाले, शेताचे उत्पन्न बुडाले, सर्व काही गेलं, जीव सुद्धा प्रभूच्या नावामध्ये गेला, विश्वासाने धाव संपली, तरी तुमच्या आमच्या जीवनामध्ये तो सार्वकालिक जीवन त्याने दिलेला आहे, तो विश्वास दिलेला आहे. आम्हाला ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे धैर्य मिळाले आहे. आपण ते सार्वकालिक जीवन प्राप्त प्रभूमध्ये केलेलं आहे. आम्हास त्याने ते दिलेलं आहे. त्याचबरोबर ठेवलेला विश्वास होता. योहान, शेवटचे वचन वाचूया. योहान 16 अध्याय 22 ते 24 वचन काय म्हणतात? योहान या 16 अध्याय 22 ते 24 वचन काय म्हणतात? योहान 16 अध्याय 22 ते 24 वचन काय म्हणतात? याप्रमाणे तुम्हास आता दुःख झाले तरी मी तुम्हास पुन्हा पाहीन. हे कोण म्हणत आहे? प्रभू येशू स्वर्ग पहा, जेव्हा वधस्तंभावर खेळण्यासाठी जात होता, प्रार्थनेच्या अगोदरची ही वचन आहे. वियोग समयीचे उद्गार, त्याचा जो वियोग होणार होता, तो जाणार होता वधस्तंभाला खेळण्याकरता, त्याच्या अगोदरचे उद्गार आहे. प्रेषितांना तो म्हणत आहे, याप्रमाणे तुम्हाला आता दुःख झाले आहे तरी मी तुम्हाला पुन्हा पाहीन. आज तुमच्याही जीवनात अनेक प्रियजन विसावा पावले असतील, पण लक्षात ठेवा, जसं प्रभू येशूला परमेश्वराने उठवलं, तसे विश्वासात ज्यांनी दाव संपली सुखलोकात गेले असतील, आणि ख्रिस्त जेव्हा येईल तेव्हा तो प्रियजनांना आणलेच आले. प्रभू येशूला पाहू आणि आपण सुद्धा बदलून जाऊ. आणि जर आपण विसरत गेले असो तर आपण सुद्धा उठवले जाऊ आणि प्रभू समेत एका ठिकाणी राहू. आपल्याला सुद्धा तो आनंद दिलेला आहे. याप्रमाणे तुम्हाला आता दुःख झाले तरी मी तुम्हाला पुन्हा पाहीन आणि तुमच्या अंतःकरण आनंदित होईल. तुमचा आनंद तुम्हापासून कोणी काढून घेणार नाही. प्रेज द लॉर्ड. या जगात दुःख आहे, क्लेश आहे, त्रास आहे. त्या विश्वासाच्या उत्पादनाकडे पहा, ते वधस्तंभाची आपल्या जीवनासाठी तुलना करा. तुमच्या आमचे धीर सुटणार नाही. त्या आनंदामध्ये राहा. तो आनंद आपल्या जीवनात मागा. तोच दृढ गड आहे, तो तुमच्या आमच्या जीवनातून कोणीही काढून घेऊ शकणार नाही. हे मी सांगत, प्रभू येशू सांगतो, तुमचा आनंदापासून कोणी काढून घेणार नाही. त्या दिवशी तुम्ही माझ्याजवळ काही मागणार नाही. मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागा, ते तो तुम्हाला माझ्या नावाने देईल. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. होय,
तुमचा आमचा आनंद सुद्धा परिपूर्ण व्हावा म्हणून देवाला संतोषणारे म्हणून देवाचाच आनंद, परमेश्वराचाच आनंद तुमच्या आमच्या ठाई काय आहे? दृढ कर आहे. आणि तो आनंद आपल्यापासून कोणीही काढून घेऊ शकणार नाही. प्रभू येशू वाचलेल्या सर्व वचनांद्वारे तुमच्या आमच्या जीवनात आशीर्वाद देऊ, ती वचन कार्यान्वित करो आणि तो सार्वकालिक जीवनाचा आनंद, सामर्थ्याचा विश्वास आणि तो पुरवठा करणारा परमेश्वर त्याच्या पुरवठ्याद्वारे तुमच्या आमच्या जीवनात पुरवठा करो आणि प्रभू येशूमध्ये सामर्थ्य मिळव. आमेन. हे आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. प्रभूची प्रार्थना करूया, नंतर वचनानुसार आशीर्वाद घेऊया. आजची सभा गीता संपूया. या आपण नेत्र बंद करू. अंतःकरणातून तुमच्या काही विनंती असतील तुम्ही प्रार्थनेमध्ये मागा. आपण एकत्रित प्रार्थना करू. कारण जिथे दोघे तिघे जमले माझ्या नावाने तिथे मी आहे. प्रभू येशू या आपण प्रार्थना. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळे करता समय करता सुंदरची वेळ संध्या तुमच्या जीवनात आणलीस. एकत्र आणलं सुंदर वचन जर तू आम्हाला बोललास, बोध केला त्याबद्दल प्रभू येशूला धन्यवाद. त्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर आणि तुझ्या काहीचा आनंद, शांती, सामर्थ्य, विश्वास प्रत्येक ठिकाणी तू भर. तू पुरवठा नेहमी प्रत्येक ठिकाणी होत राहावा असं तू कर. प्रभू येशूमध्ये प्रत्येकाला तू सामर्थ्य भर. तुझ्या सामर्थ्याने सर्व काही करावं शक्तिमान असावे असं प्रत्येकाचं जीवन आत्मिकरित्या प्रभू येशूला तू बदल. त्याच्या जीवनामध्ये करावं ज्या गोष्टीची कमतरता आहे ती सर्व कमतरता पित्या प्रभू येशूच्या तुझ्या पुरवठ्याद्वारे त्यांच्या जीवनात तू भर. आरोग्याची कमतरता असेल तर प्रभू येशूचे आरोग्य दे. शांतीची कमतरता असेल तर प्रभू येशूची शांती त्यांच्या ठाई भरली जाऊ. त्यांच्या काही आनंद असेल तर तुझ्या आनंदावर दृढ केलेले असे प्रत्येकाला तू बनव. आज रात्री येण्यास तुझ्या सुंदर अन्न प्रत्येकाच्या मुखी दे. तन्न खाऊन शक्ती सामर्थ्य ते शक्तीमध्ये कार्यासाठी कारणीभूत कर. जे आज रेल्वे प्रवासात आहेत, विमान प्रवासामध्ये आहेत, कामानिमित्त चाललेला आहे, प्रियजन भेटायला चाललेला आहे, या सर्वांना देवदूताच्या पायामध्ये सुरक्षितरित्या योग्य ठिकाणी प्रभू येशूमध्ये पोहोचव. सर्व सैतानिक घाल्यापासून त्यांचं तू रक्षण कर. सर्व ड्रायव्हर चालक आहेत, सर्व चालक आहेत, रेल्वेचे असतील, विमानाचे असतील, गाड्यांचे असतील, प्रायव्हेट गाड्यांचे असतील, यांनाही देवदूतांच्या संरक्षणामध्ये ठेव. सर्व पालक, सेवक वर्ग यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात तू भर. त्याच्या बरेला सामर्थ्यात जंत करत आहे प्रभू येशूच्या प्रकाशाकडे तू आण. तसेच तू प्रार्थना करतो जे भुकेले ताण्याच्या मुखास अन्न पाणी दे. जे कष्ट करत आहे त्यांच्या हाताला तू बरकत दे प्रभू येशूच्या नावामध्ये. जे वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ आश्रमातील लहान लेकरं यांच्याही जीवनी तुझं आरोग्य, शांती, भीती भर. लागणाऱ्या सर्व गोष्टी प्रभू येशूच्या त्यांना तू दे. डॉक्टर, नर्सेस, एनजीओ मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या हाताला तू तुझ्या आरोग्याने स्पर्श कर. त्याच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ. जसे हॉस्पिटलला जे ऍडमिट आहे, बिछाना खेळलेला आहे, यातना सहन करत आहे, करत आहे, रडत आहे, त्यांच्या बिछाना प्रभू येशूमध्ये बदलला जावा. प्रभू आत्मा आहे, प्रभू आत्मा चित्त आहे, तिथे सर्व प्रकारची मोकळीकता आहे. जे निराशामध्ये बसलेला आहे त्यांच्या ठाई पवित्र आत्म्यामध्ये आशा जिवंत पेट आहे. प्रभू येशूमध्ये त्यांना तू स्पर्श कर. तसेच जो क्लेशाने रडत आहे त्यांचं सांत्वन प्रभू येशूमध्ये केलं जावं. तसेच तू प्रार्थना करतो ज्यांचे पैसे मोठ्या मालकांकडे, कंपन्यांकडे अडकले ते प्रभू येशूने मोकळे कर. ज्यांचे पीएफचे पैसे अडकलेले आहेत ते प्रभू येशू मोकळे कर. ज्यांचे आले बँकेत त्यांना तू प्रभू येशूने मोकळे केले त्यांना मिळावे. प्रार्थना करतो ज्या अनेक मीटिंग मध्ये गेलेले आहेत, व्हिडिओ चर्चा आहे, अनेक सेवक आहेत, मीटिंग मध्ये असतील, मोठमोठ्या कामात असतील, त्याच्या सर्व मीटिंग प्रभू येशूमध्ये पूर्णत्वास नाही. जे लहान लेकर आहेत, जे शिक्षण देत आहेत
त्यांना ज्ञान पवित्र आत्म्यामध्ये भर. ते शिक्षकांना योग्य ज्ञान देण्याची शक्ती, सामर्थ्य, ज्ञान, बुद्धी त्यांच्या ठाई प्रभू येशूमध्ये घाल. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न प्रभू येशूने मोकळे कर. प्रार्थना करतो आज फुलाताईंचं कुटुंब आहे, त्यांच्या जीवनामध्ये जे काही त्रास आहे, शारीरिक त्रास आहे, प्रभू येशूने काढले जावे. त्यांना तो आरोग्य दे. जे आरोग्य आहे मिळालेलं आहे ते त्यांच्या ठाई तू खा. त्याच्या घरात तुझी शांती, प्रकाश राहू दे. त्यांच्या भावालाही सर्व अंधकाराच्या गोष्टीपासून प्रभू येशू तुझ्या प्रकाशाद्वारे मोकळं कर. त्यालाही सत्य समजावं आणि तोही स्वतंत्र व्हावा सुरू कर. तसं तू प्रार्थना करतो ते जे काही तुला ते काम करतात त्या कामात तू बरकत दे, आशीर्वाद दे. त्याच्या घरामध्ये तुझा प्रकाश राहू दे. देवताचं संरक्षण प्रभू येशूने त्यांना तू दे. मावशी, तिची सुना, नातवंड, लेकरं यांच्या सर्वांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती, वचन जरूर कर. सर्व अंधकाराच्या गोष्टी त्यांच्या जीवनातून प्रभू येशूच्या काढून टाक. तसेच तू प्रार्थना करतो प्रत्येक पाळ्याच्या मिसेसला ख्रिस्ताच्या विश्वासात दृढ कर. सॅमसन अंकल त्याच्या दोन्ही लेकरांना तुझ्या वचनात दृढ कर. जसं आजपर्यंत तू सांभाळलास तिथून पुढे प्रभू येशूने त्यांना तू सांभाळ. आरोग्यभर, शांतीभर, दृढ कर. मुली जिथे शिकत आहे, जिथे काम करत आहे, तिथे देवदूताच्या पहाऱ्यामध्ये त्यांना तू राख. त्यांना पवित्र आत्म्याचे ज्ञान दे, शिक्षण दे, योग्य मार्गदर्शन कर. ज्या मार्गाने जायचं ते मार्गदर्शन पवित्र आत्म्याने त्यांना प्रभू येशूमध्ये व्हावं. तसेच तू प्रार्थना करतो हिवाळी कुटुंब आहे, ऑनलाईन जेवढे पाहत आहे हिवाळी कुटुंबाकरता प्रार्थना करतो. आई पप्पा आहे, त्यांची मुलं आहे, त्यांची सुना, नातवंड आहे, त्यांची जावे, त्यांची लेकरं आहे, त्यांची मुलगी आहे. सर्वांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती प्रभू येशूच्या कार्य कर. लागणाऱ्या सर्व गोष्टी प्रभू येशूने त्यांना तू दे. दैहिक आरोग्य प्रभू येशूने त्यांना दिलं जावं. त्यांच्या घरात तू बरकत दे. तिचे लेकरं जे काही काम करतात त्याच्यात बरकत दे प्रभू येशूने. ते सुनेच्या घरचे जी लोक आहेत, तिचे आई वडील आहेत, तिच्याही जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती, प्रकाश, तारक प्रभू येशूने कार्य कर. तसं तू प्रार्थना करतो सदानंद अंकल आहेत, ऑनलाईन जेवढे भाऊ बहीण पाहतात त्यांच्याही गरजा प्रभू येशूने भागवल्या जाव्या. आरोग्य, शांती, प्रीती प्रभू येशूने त्यांना मिळावं सुरू कर. विशेष करून आई, दानियल, दादा, वहिनी या बिलीवर चर्चमध्ये जेवढे राहतात आजूबाजूला सर्वांना तुझ्या हाती देतो. त्यांनाही तुझ्या आरोग्यात, प्रीती, शांती देव तुझ्या पायामध्ये भर. हे सर्व प्रार्थना विनंती प्रभू येशूने पूर्ण केल्या. त्याबद्दल धन्यवाद. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणते की त्या आमेन. या आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावं, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही तुमच्या सोडून सोडलेलं आहे तसेच तू आमच्या आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोड. कारण ते राज्य, सामर्थ्य आणि बळ ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपामे. प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची समवेतता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रभूची स्तुती असो. पुन्हा एकदा जर प्रभूची इच्छा असेल पुन्हा एकदा पुढच्या रविवारी भेटू. तोपर्यंत शांती, प्रीती, आनंद, विश्वासात राहा. प्रभू सामर्थ्य देण्यासाठी समर्थ असा प्रभू आहे. त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या पुरवठ्याने सर्व काही तो तुम्हाला प्रभू येशूच्या नावात जिवंत पिता देव. आमेन.